नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ह्या मक्यापासून घरच्या घरी कढई भरून असे पॉपकॉर्न बनवणार आहे। तर ते कसे हे पाहण्यासाठी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मग चला तर वेळ न घालवता पॉपकॉर्न बनवायला सुरुवात करू। तर पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी एक छोटी वाटी मका घेतलेली आहे, 1 चमचा तेल, हळद आणि चवीनुसार मीठ। तर इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं तेल टाकायचं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, हळद। हळद टाकून थोडंसं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। मीठ टाकल्यानंतर थोडंसं अजून असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे पॉपकॉर्नचे मका याच्यामध्ये टाकूया। या मक्याला ना आपल्याला 1 मिनिटभर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ना तेलाच्या ऐवजी तूप पण वापरू शकता। अगर तूप नसेल तर बटर वापरलं तरी सुद्धा चालेल, पण मी इथं तेल वापरलेलं आहे। तर आपल्याला असा एखादा असा बी यातला उमलेपर्यंत हलवायचा आहे असंच सतत। आता एक एक बी आपल्या यातला उमलायला लागलेला आहे, तर आपण हे झाकण ठेवून घेऊया। तर हे पहा, तुम्हाला सुद्धा याचा आवाज येत असेल। ह्या प्लेटवरचे असे दाणे कसे त्याचे असे उमलायला लागलेत, हे पहा आवाज तुम्ही ऐकू शकता। मी इथे ना कढईमध्ये बनवले आहेत, तुम्ही ना कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, फक्त कुकरची शिट्टी काढून ठेवायची। तर आता आपण याची प्लेट उघडून पाहूया। हे पहा, तुम्ही बघू शकता अगदी कढई भरून खाली सुद्धा सांडलेले आहेत। तर एका एवढ्या छोटीशा वाटीमध्ये कढई फुल भरून बनलेले आहेत पॉपकॉर्न आपले। तर आता मी प्लेट काढून घेते। हे पहा, एकदम फुल अशी कढई छानशी भरलेली आहे आणि कलर सुद्धा अगदी खूपच छान आलेला आहे। तर मी इथं ही प्लेट फक्त अगदी 1.5 मिनिटासाठी झाकलेली होती। तर 1.5 मिनिटामध्येच हे पॉपकॉर्न आपले असे एकदम फुलून आलेले आहेत। तर हे पॉपकॉर्न अगदी 5 मिनिटांमध्ये बनून तयार झाले आहेत आणि मी ही मका फक्त 15 रुपये या भावाने आणली होती। तर आता हे पॉपकॉर्न मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर मी इथं हे पॉपकॉर्न बनवण्यासाठी मका वापरली होती, ती एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा फ्री मार्टमध्ये किंवा डी मार्टमध्ये सहजपणे भेटून जाते। तर इथं आता हे सर्व पॉपकॉर्न मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता त्यातलं मी एक तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते की किती कुरकुरीत झाला आहे। आवाजावरून तुम्हाला ओळखलंच असेल की किती क्रिस्पी झालेले आहेत आणि कुरकुरी झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा पॉपकॉर्न या पद्धतीने बनवून नक्की पहा आणि ते कसे बनले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा। मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।